हॅलो मित्रांनो, जसं आपण मागील दोन सेशनमध्ये बघितलं आहे, एका याच्यामध्ये आपण इकॉनॉमिक्सचे महत्त्वाचे प्रश्न जे एमपीएससी मध्ये ग्रुप बी अँड ग्रुप सी साठी विचारले जातात आणि त्याचे इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण बघितले. तसंच आपण पॉलिटीचे पण महत्त्वाचे टॉपिक्स बघितलेले आहेत जे एमपीएससी साठी खूप जास्त महत्त्वाचे असतात. तसंच आज आपण जॉग्रफीचे काही महत्त्वाचे टॉपिक जे तुम्ही केलं तर ग्रुप बी अँड ग्रुप सी मध्ये तुम्हाला 15 प्रश्नापैकी ऍटलिस्ट 11 ते 13 पर्यंत तर इझिली सॉल्व्ह होणार आणि ते जर तुम्ही ऍक्युरेट जर केलं तर 15 पेक्षा 15ही प्रश्न तुमचे सॉल्व्ह होऊ शकतात. तर चला मग आज आपण जॉग्रफीचे महत्वाचे टॉपिक जाणून घेऊया. ठीक आहे, तर पहिला टॉपिक आहे आपला राजकीय भूगोल. राजकीय भूगोलमध्ये 6 प्रशासकीय विभाग मध्ये विभागला गेलेला आहे. ते 6 विभाग जर आपण बेटर केले, त्याच्यामध्ये कोकण विभाग आलं, पुणे विभाग आलं, छत्रपती संभाजी नगर आलं, ठीक आहे, नाशिक आलं, नागपूर आलं, अमरावती. हे जर 6 विभाग जर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं केलं तर याच्या समोर प्रश्न जाणारच नाही. त्याच्यामध्ये त्याचे जिल्हे कोणते आहेत, तालुके कोणते आहेत, ठीक आहे, याच्यावर खूप जास्त आयोग प्रश्न विचारतात. त्याला लागलेल्या सीमा, जिल्ह्याला सपोज नागपूर आहे तर नागपूरला लागलेल्या त्याच्या जवळच्या सीमा कोणत्या आहेत जिल्ह्याच्या, त्याच्यावर प्रश्न खूप विचारतात. तर असे जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर बघून जर थोडासा अभ्यास केला तर याचे तुमचे प्रश्न हल होऊ शकतात. हेही खूप चांगल्या पद्धतीने. दुसरं आहे मृदा. मृदा हा अत्यंत छोटा आणि काय म्हणूयात अत्यंत इझी आणि महत्वाचा टॉपिक म्हणूयात, कारण की याच्यावर प्रश्न विचारले जातातच. तर मृदामध्ये महत्वाचं आहे रेगूर मृदा. रेगूर म्हणा या काळी मृदा म्हणा, जे कापसासाठी खूप जास्त उपयोगी पडते अशी मृदा. ठीक आहे. दुसरी आहे गांधी, तिसरी आहे गाळाची मृदा, चौथी आहे तांबी. हे 4 मृदेचे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये आयोगाने आजपर्यंत खूप जास्त प्रश्न म्हणजे बनवले आहेत या म्हणा या बनवत आहे म्हणा. जर तुम्ही हे 4 खूप चांगल्या पद्धतीने जर केलं तर मृदेवरचे तुमचे एकही प्रश्न जाणार नाही. हार्डली जर नोट्स काढले तुम्ही तर एखादी पेजचा नोट्स बनेल, हार्डली म्हणता येईल. त्याच्यापेक्षाही छोटं बनू शकतो जर तुम्ही याला शॉर्टमध्ये, कारण की याच्यात खूप जास्त असं काही नाही आहे जे आठवण नाही राहू शकत. ठीक आहे. तिसरा आणि अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारते म्हणजे विचारतेच, तुम्ही अभ्यास करा अथवा नका करू, तो आहे नदी प्रणाली. नदी प्रणालीमध्ये पण काय म्हणूयात आपण 5-6 अशा नद्या आहेत ज्याच्यावर आयोग नेहमी भर जास्त देतो. जसं गोदावरी ही पहिली नदी, ठीक आहे. दुसरी आहे भीमा, कृष्णा, तापी, नर्मदा. या नद्यांवर आयोगाने खूप जास्त प्रश्न विचारले होते, पण म्हटलं होते, आता विचारत नाहीये. आता प्रश्न आयोग विचारत आहे असा की गोदावरीची उपनदी कोणती, ठीक आहे, आणि त्या उपनदीला जर कोणत्या उपनद्या असतील तर त्या कोणत्या, ठीक आहे, असा प्रश्न आयोग विचारतो. दुसरं पुन्हा एक विचारताय आयोग की जर ती उपनदी कोणती असेल, सपोज तापीची उपनदी जर कोणती असेल तर त्याला डावीकडून कोणती नदी भेटताय आणि उजवीकडून कोणती नदी भेटताय, असे प्रश्न आजकाल आयोग विचारतो. आयोग आता स्मार्ट होत आहे तर आपल्याला पण स्मार्ट अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने जर अभ्यास कराल तर तुमचे प्रश्न हलवण्यात सोपी जातात. आजकाल आयोग जोड्या लावा प्रश्न विचारतोय. त्याच्यामध्येही जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला उपनद्यांचं विचारलं गेलेलं आहे. नीट बघितलं तर तुम्हाला याच्यावर येईल. त्याच्यामध्ये पुन्हा एक कोकण पण आलं. ठीक आहे. हा अत्यंत म्हणजे आयएमपीस करून ठेवायला व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. याच्यावर प्रश्न येणारच. ठीक आहे. त्याच्यानंतरचा एक महत्वाचा पुन्हा एक थोडा बहुत महत्वाचा म्हणजे महत्वाचा आहे पण त्याला एक लागतच एक टॉपिक आहे, तो आहे हवामान. हवामानावर जसं की आपल्याला माहित आहे महाराष्ट्रामध्ये उष्णकटिबंधीय मोसमी प्रकारचं हवामान राहतं. त्याच्यामध्ये विचारतं की उन्हाळ्यात कसं हवामान आहे, हिवाळ्यात कसं हवामान आहे, पर्जन्यमान कसं आहे, पाऊस कुठे जास्त पडतो कुठे कमी पडते हे विचारतात. त्याची काय म्हणते घनता विचारते, घनता, पावसाची घनता
चेरापुंजी झालं, मोशिनराम झालं, याच्यात सर्वात जास्त पाऊस पडतो. वर्षभरात 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 किती पाऊस पडतो, किती पाऊस पडतो हेही विचारलं जातं. तुम्ही किती अभ्यास करता हे महत्वाचं आहे. आजकाल आयोग इतक्या डीपली विचारतोय. आधी पण विचारत होतं, पण आता आहे त्याचा पॅटर्न थोडासा चेंज झालेला आहे. आता याच्यातही आणखी काय म्हणते आतमधलं विचारलं जातं. तुम्हालाही तसाच अभ्यास करावा लागेल. तिसरं आहे खनिज संपदा. प्रश्न येतात, चांगले येतात, पण खूप मोठा टॉपिक नाहीये, खूप छोटा टॉपिक आहे. इझिली प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतात. लोह खनिज झालं, मॅग्नीज एक अत्यंत महत्वाचा, महाराष्ट्रात सर्वात जास्त सापडणारा काय म्हणते खनिज आहे मॅग्नीज. ठीक आहे. लोह खनिज विचारतात, धातू कोणते आहेत, अधातू कोणते आहेत, ऊर्जा खनिज कोणते आहेत. ठीक आहे. गोल्ड खनिज कोणते आहे, कापूस झालं, कापूस म्हणतो, रेती. अशा प्रकारे विचारले जातात. हे थोडस खूप मोठा टॉपिक नाहीये, छोटाच टॉपिक आहे. जसा आपला मृदेचा टॉपिक आहे तसाच आहे. याला पण बघून घ्या. याच्यावरही खूप जास्त आयोग भर द्यायला लागला आता सध्या तरी. एक ना एक हार्डली प्रश्न टाकतो. ठीक आहे. सहावं आणि महत्वाचं इम्पॉर्टंट टॉपिक, व्हेरी इम्पॉर्टंट, करंट बेस्ड. करंट वर बेस्ड असतो नेहमी, करंट बेस्ड. ठीक आहे. याला तर दुर्लक्ष करूच नका, सध्या तरी तर करू नका, कारण की जनगणना सुरू झालेली आहे. जनगणनेमध्ये सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे लोकसंख्या. सध्या नवीन जनगणनेचे आकडे यायचे आहेत, म्हणून आयोग सध्या तुम्हाला 2011च्या याच्यावर प्रश्न विचारेल. ठीक आहे. त्याच्यामध्ये जनगणनाचे आकडे 2011 मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती, भारताची लोकसंख्या किती होती, असे प्रश्न आता आयोग विचारत नाही. आता विचारते एससी एसटी जमातांचे आकडे कोणत्या जिल्ह्यात किती, कोणत्या जिल्ह्यात किती एससी एसटी जमात राहते, त्यांच्यासाठी कोणते धोरण ओपन केले, या सरकारने कोणते धोरण काढले ते विचारते. जिल्ह्याची साक्षरता अत्यंत महत्वाचं, हे आजकाल आयोग विचारायला लागलं. तुम्ही असा अभ्यास कराल तरच तुम्हाला याच्यावर पॉईंट चांगले भेटू शकतात. नाहीतर अत्यंत काय म्हणते प्रश्न असे बनतात ज्याच्यावर तुम्ही कन्फ्युज होऊ शकता. कन्फ्युज करण्यावाले प्रश्न बनतात. हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. याच्यावरही आजकाल प्रश्न आयोगाने वाढवले आणि येत्या जनगणना सुरू झालेली आहे, म्हणजे आयोग नेहमी याचे एक ना एक प्रश्न टाकणार म्हणजे टाकणारच. हा एक, आणि जरीही नाही टाकणार, जनगणना सुरू झाल्या म्हणजे नेक्स्ट पेपर मध्ये येणार, म्हणजे हा टॉपिक तुम्हाला सोडणं तर चुकीचंच आहे. जो सोडेल त्याच्यासारखा मूर्ख माणूस कोणी नाही. जर तुम्हाला असं वाटत आहे की मी लोकसंख्या हा टॉपिक सोडून जर जॉग्राफीमध्ये खूप चांगले मार्क घेऊ शकतो, तर हा तुमचा मूर्खपणा आहे, त्याच्यात काहीच नाही. ठीक आहे. तर जनगणना हा खूप अत्यंत महत्वाचा टॉपिक. त्याच्यानंतर उद्योग. मी हे म्हणू शकतो, उद्योग हा टॉपिकला तुम्ही एकदा काय म्हणते ऑप्शन मध्ये ठेवू शकता. ऑप्शन मध्ये ठेवू शकता असं म्हटलं आहे, स्किप करा असं म्हटलं नाहीये. जर तुम्हाला हे जर 4-5 टॉपिक जर खूप चांगले झाले तर तुम्ही याला घेतलं, याच्यावर एखादी प्रश्न बनवून जातो. ठीक आहे. याच्यावर मी नंतर बोलतो. पहिला आपण पुन्हा 1-2 टॉपिक आहे जे महत्वाचे आहे त्याचे पहिले बोलून घेऊया. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे प्राकृतिक भूगोल. हा अत्यंत व्हेरी इम्पॉर्टंट, EIP. याच्यावरही प्रश्न बनतोच, बनणारच, बनत राहील सुद्धा, कारण हा एक असा टॉपिक आहे जे महाराष्ट्राच्या याच्यामध्ये येणार असं, जसं कोकण किनारपट्टी, सह्याद्री किनारपट्टी, दख्खनचा पठार. सह्याद्रीमध्ये पार्ट आहेत, सह्याद्रीमध्ये पार्ट आहेत अजिंठा, सातमाळा, शंभू महादेव. आता विचारत नाही अजिंठ्याची उंची किती लंबा आहे, हे विचारत नाही. आता विचारत की अजिंठ्याला कोणती नदी अलग करते, असे प्रश्न विचारतात. ठीक आहे. सातमाळामध्ये कोणतं काय म्हणते, याला म्हणूयात सातमाळामध्ये सर्वात उंच शिखर कोणतं, असे प्रश्न आयोग विचारताय. तर हे बघून घ्या. सह्याद्रीमध्ये अजिंठा, सातमाळा, शंभू महादेव यांच्या उंची आजकाल विचारत नाही आयोग, तर त्याच्या अंदर
कोणती नद प्रणाली त्यांना अलग करते हे विचारते. ठीक आहे. त्याच्यानंतरचा महत्वाचा 9वा इम्पॉर्टंट टॉपिक आहे वनस्पती. इनमीन जर विचार केला तर हातावर मोजण्या एवढ्या वनस्पतीचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये, पण हे नीट विद्यार्थी करत नाही. ठीक आहे. तर चला बघूयात. पहिला आहे उष्णकटिबंधीय सदाहरित वने, निम सदाहरित वने, उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने, खाजन वने, याच्यावर प्रश्न विचारतो. आता त्याच्यावर असे प्रश्न विचारत नाही की याची उंची किती, याच्यात पाऊस किती. सपोज जर विचारत झाला उष्ण कटिबंधीय सदाहरित वनामध्ये 200 मीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो, असे प्रश्न विचारत नाही आहे. आता प्रश्न विचारतो की जर निम सदाहरित वने आहे तर त्याच्यामध्ये कोणकोणतं लाकूड भेटते, लाकूड भेटते म्हणा, या काय म्हणत हो लाकूड भेटते म्हणूयात. त्याच्यामध्ये झालं काय, चंदन, बाबूळ. ठीक आहे. आणखी खूप चांगला झाडाचं नाव आहे जे मला आठवत तर नाहीये, काय म्हणूयात आपण त्याला, खूप ठीक आहे. असे आठवत नाही पण आठवल्याला सांगतो तुम्हाला. त्याच्यामध्ये आपल्याला विचारते की चंदन, बाबूळ हे कोणत्या वनामध्ये आढळतात. त्याच्यावरून आपल्याला ओळखायचं जर उपोष्ण सदाहरित वन आहे, निम सदाहरित आहे या उपोष्ण कटिबंधीय आहे, असे प्रश्न विचारतात. खाजन वन समुद्राच्या पायथ्यालगत राहतात. ठीक आहे. मातीला जाऊ देत नाही असे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पुन्हा एक महत्वाचा टॉपिक आहे कृषी. कृषी हा इकॉनॉमिक्स मध्ये पण खूप महत्वाचं कार्य करतो. कृषी जर कराल तुम्ही तर ते तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये पण कामात पडेल आणि भूगोल मध्ये पण कामात पडेल. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे पिके. कोणती पिके घेतली जातात महाराष्ट्रात आणि ट्रान्सपोर्ट मध्ये कोणते जास्त उत्पादन होते हे सर्व विचारतं. हंगाम, रब्बी, खरीप, फळ कोणते आहेत, नगदी पिके कोणती आहेत, नगदी पिकेमध्ये काय ऊस झालं, कापूस झालं. ठीक आहे. ह्या गोष्टी विचारतात. तर हे एक नीट बघून घ्या. त्याच्यानंतरचा एक महत्वाचा टॉपिक, महत्वाचा खूप जास्त महत्वाचा नाही आहे, पण जर तुम्ही हे केलं तर तुमचं लगभग भूगोल कम्प्लीट होऊ शकतं. जसं झालं वाहतूक आणि दळणवळण. पहिला आहे रस्ते, दुसरा रेल्वे, मेट्रो, विमान, हे सर्व ज्या वाहतुकीचे आपल्याला प्रकार म्हणजे ज्याच्यावर आपण वाहतूक करतो, ट्रान्सपोर्ट काय म्हणूयात आपलं ट्रान्सपोर्ट होत राहते. तर ह्या रस्ते झालं, रेल्वे झालं, मेट्रो झालं, विमान झालं, ह्या सर्व गोष्टी विचारतात. ठीक आहे. त्याच्यात जर तुम्हाला आणखी जर थोडस काय म्हणूयात बेटर जर अभ्यास करतात, स्मार्ट स्टडी ज्याला म्हणूयात, तर मी तुम्हाला काही टॉपिक देतो. ज्यांच्याकडे वेळ कमी आहे त्यांनी जर हे टॉपिक जर केले तर त्यांच्यासाठी भूगोल इझी जाऊ शकतो. पहिलं एक छोटस एक सांगतो तुम्हाला. अदर्स मध्ये काही टॉपिक्स आहेत, जसं काय म्हणते महाराष्ट्राची स्थापना, विस्तार, आकार, स्थान, ह्या सर्व गोष्टी, ऊर्जा, हे अदर्स टॉपिक मध्ये मोडतात. आदिवासी जमाती, पर्यटन, जलसिंचन हे विचारतात. याचा जर थोडासा अभ्यास केला तुम्ही चांगल्या पद्धतीने तर तुमचं भूगोल पूर्ण कम्प्लिटली म्हणजे स्टडीसाठी होऊन जातं. म्हणजे पूर्ण भूगोलच कम्प्लीट होतं तुमचं. मग त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला या विषयामध्ये वाचण्यासारखे काही आहे. ठीक आहे. ठीक आहे. ह्या सर्व गोष्टी भूगोलमध्ये विचारतात. त्याच्यात आता जसं मी म्हटलं होतं तुम्हाला, जे विद्यार्थी पेपरच्या काही दिवसा पहिले, 1 महिना पहिले, तर त्याला या 2 महिन्या पहिले, 3 महिन्या पहिले असं होत नाही. पण त्याची जर ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली असेल ना, तो खूप चांगला काय म्हणते फोकस करून अभ्यास करून जर आठवण ठेवू शकत असेल तर काही महत्वाचे टॉपिक सांगतो तुम्हाला इथे. हे जर 5-6 टॉपिक तुम्ही जर 4-5 टॉपिक जरी केले ना तर याच्यावरती तुमचे लगभग पूर्ण काय म्हणते प्रश्न नेहमी म्हणजे जवळजवळ 8 ते 10 प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतात. पहिला आहे राजकीय भूगोल. राजकीय भूगोल हा एक टॉपिक खूप महत्वाचा. ठीक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट मध्ये लिहितो आपण, व्हेरी IMP. ठीक आहे. पहिला हा टॉपिक. दुसरा आहे नदी प्रणाली. नदी प्रणाली, नदी प्रणाली. ठीक आहे. तिसरा एक महत्वाचा टॉपिक आहे, मी हवामान घेतोय पण त्याच्यापेक्षा पहिलं पुन्हा एक महत्वाचा टॉपिक घेतोय, प्राकृतिक भूगोल. तिसरा आहे प्राकृतिक भूगोल. प्राकृतिक भूगोल, भूगोल.
मी ज्या सिरीजनं लावता त्यानुसार जर तुम्ही म्हणजे जर केलं तर ते आणखी बेटर राहील. म्हणजे हे इम्पॉर्टंट तर आहेतच, पण त्याच्यापेक्षा जास्त जास्त इम्पॉर्टंट वाले देता येईल तुम्हाला. प्राकृतिक भूगोल झाल्यानंतर येणार लोकसंख्या. लोकसंख्या हा करंट बेसवरचा आहे. ठीक आहे, लोकसंख्या लोकसंख्या ठीक आहे, सध्या तरी 2011ची आहे, 2011 मध्ये. ठीक आहे, हे 4 टॉपिक. त्याच्यानंतर एक आहे मृदा, अत्यंत छोटा टॉपिक आहे पण प्रश्न विचारतात कधी कधी. पहिले घेऊयात हवामान, 5वा हवामान. ठीक आहे, हा एक 5 टॉपिक झाले. मृदा झाला, राष्ट्रीय भूगोल, नदी प्रणाली, हवामान. हवामान टाकलं का आपण, हवामान टाकलं आता. त्याच्यानंतर मृदा एक टाकतोय, 6वा टॉपिक मृदा. आणि 7वा टॉपिक आहे एक, कुठे गेला, वनस्पती. वनस्पती. हे 7 टॉपिक, हे जर तुम्ही 7 टॉपिक बेटर जर केलं तर याच्यातच तुमचे जवळजवळ 10 प्रश्न, 8 to 10 प्रश्न आरामात सॉल्व्ह होतात. ठीक आहे, हे 10 प्रश्न अत्यंत महत्वाचे आहे. तर तुम्ही याला जर बेटर केलं ना तर तुमचे 8 ते 10 प्रश्न आरामात सॉल्व्ह होतात. आणि जर तुम्ही खूप चांगलं केलं तर जवळजवळ तुम्ही 13 नाही म्हणूयात, कारण की तुम्हाला नाही वाटत तुम्ही एवढा ऍक्युरेट अभ्यास करणार, पण तरी 11 to 14, 15 पैकी 15 तर मला नाही वाटत कोणीच घेऊ शकणार, कारण की तुम्ही एवढा डीपली अभ्यास करत नाही. ठीक आहे, तरी पण घेऊ तर शकता. एक अप्रॉक्स काय म्हणते हे तर राहीलच की 15 घेऊ शकता. पण नाही म्हणलं तरी 11 ते 14 पर्यंत जर तुम्ही एवढे टॉपिक जर आरामात केले, 10 वाला सोडलं तर तुम्ही आरामात 11 ते 14 पर्यंतचे मार्क घेऊ शकता. आणि जर भूगोलच्या मानाने जर विचार केला तर भूगोल हा खूप हार्ड विषय नाही आहे, खूप अत्यंत छान सुंदर शिकण्यात इंटरेस्ट येणारा विषय आहे. तर तुम्ही याच्यात इझिली फोकस देऊन अभ्यास केला तर आरामात तुम्ही तुमचे पूर्ण प्रश्न सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, तर असाच आहे आपला महाराष्ट्राचा भूगोल. भारताच्या भूगोलाबद्दल आपण बोललो असतो, पण सध्या असू द्या, थोडस सांगू शकतो. भारताच्या भूगोलामध्ये पण सेम प्रश्न म्हणजे टॉपिक घेतले जातात, जसं की एक असतो नदी प्रणाली. ठीक आहे, प्रकार वगैरे असं स्थान विस्तार वगैरे विचारलं जातं. पण सध्या भारताच्या भूगोलावर नाही बोलू. महाराष्ट्रात जर एवढं तुम्ही केलं तर तुमचा भूगोल एवर रेडी होऊन जातो हा विषय. ठीक आहे, अत्यंत चांगल्या पद्धतीने करा. बस एवढंच येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला मी सांगून ठेवत. ठीक आहे मित्रांनो, तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसरा असा कोणता तरी विषयाचे महत्त्वाचे टॉपिक घेऊन. तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.